ते मात्र शंका नाही. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बागेश्वरी चषक 2026चा हा क्रिकेटचा महासंग्राम आणि त्या महासंग्रामातील ही महत्त्वपूर्ण लढत आपण सध्याच्या घडीला एन्जॉय करतोय. 4 षटकाचा सामना राहील. वेलकम बॅक जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही वागेश्वरी चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करतो. सर्व प्रेक्षक मायबाप, आज सुपर संडे, प्रचंड आज प्रेक्षक मायबाप देखील आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. ऑनलाईन देखील प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लपेश तिघे मराठी समालोचक मोरबे पनवेल आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आश्रय 11 टीम कडून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. किरणला आपण पाहणार आहोत. मागील मॅच मध्ये सतीश सनस यांची बॅटिंग जशी पाहायला मिळते तशी पाहायला मिळेल नाही, परंतु सेकंड मॅच मध्ये जवळपास त्यांच्याकडे नजरा असतील. हा सामना फार इम्पॉर्टंट आहे. एमसीसी वाशिवली टीम कडून देखील आपण पाहिलं आघाडीची जोडी कर्मवीर आणि धर्मवीरच्या रूपामध्ये विजय आणि निलेश. मागील मॅचचा हिरो विजयला आपण पाहिलोय. 8 बॉल आणि 32 धाब्यांची खेळी त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली. पहिलाच बॉल जेडमध्ये डिलिव्हर केला. यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. बॅकवर्ड पॉइंट गलीच्या क्षेत्रामध्ये बॉल गोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. डी झोन मध्ये सिंगल मिळेल. अकाउंट ओपन केलं जाईल एमसीसी वाशिवली टीमचं. नेक्स्ट ही या मॅच नंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेश पोल मधील तो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेलक विपक्ष रेणावळे 11 या दोन टीम दरम्यान. दोन्ही टीम आपण देखील सज्ज राहा. अकाउंट ओपन केलं जात आहे. एमसीसी वाशिवली टीमचं 1 धाव स्कोर कार्ड वरती. आडव्या बॅट मारण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन झालं नाही. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. वर्तुळ सर्कलच्या पहिल्या षटकामध्ये कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न विजयचा आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर निर्धाव बॉलची सांगता आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज किरण या गोलंदाजाची आपण पाहत आहोत. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॅचची संधी आणि कॅच ड्रॉप. विजय या फलंदाजाला बाद करू शकले असते. सोपा झेलभूमीला दान केला जातोय. आता विजय या जिमूनदाराचा कितपत फायदा उचलेल. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 8 बॉल आणि 32 धाब्यांची मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली होती आणि त्याच फलंदाजाची कॅच मात्र इथून ड्रॉप होताना पाहायला मिळते. खराब क्रिकेट. ओ लॉप करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड. यू मे साइन डेफिनेटली हिट. त्रिफलाचीत बाद. पहिल्या विकेटचं पतन. फर्स्ट विकेट गोज निलेश. बॅक टू द पॅव्हिलियन. याच दरम्यान पाहुण्यांचा शुभागमन होते. आदरणीय प्रेमानंद चोरट साहेबांचं इथं शुभागमन होते अतिथी मंचावरती. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. भगवान ढवळे तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिली विकेट आली. अगदी क्लीन बोल्ड गेला. गोलंदाज किरणचं कौतुक करावं लागेल. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केले. ज्या एमसीसी वाशिवली टीमनं पहिला सामना अगदी सहजरित्या संपवला. विजयची देखील एक कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर पहिलं षटक किरणचं अप्रतिम पाहायला मिळत आहे. टप्पा चांगला यावरती हुक केलाय. बॉल पाठवलाय सर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेट्स पंचाच्या निर्णयाची आपण जरूर वाट पाहूया. बॉल डी झोन मध्ये. फटका कमालीचा होता. 180 मैदान असल्या कारणाने बॉल डी झोन मध्ये. त्या कारणामुळे या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 ने पुढे जाईल. फटका अगदी चांगला खेचला होता. पंचाचा निर्णय अंतिम राहील याच्याकडे लक्ष असू द्या. पंच मात्र जो निर्णय देतील तो योग्य असेल यामध्ये मात्र शंका नाहीये. प्रयत्न जरूर चांगला होता फलंदाजाचा. हुक केला अखूट टप्प्याच्या बॉलवरती. ज्या प्रकारे रोहित हिटमॅन ज्या पद्धतीने हुक शॉट खेळतो त्या पद्धतीने फटका जरूर फलंदाजाने सजवला, परंतु गोषांकी क्षेत्रामध्ये बॉल डिलिव्हर्ड होत असताना पंच मात्र दर्शवत आहेत. चला मॅच सुरू करा. मॅच इम्पॉर्टंट आहे आम्ही देखील जाणतो, परंतु पंच जो निर्णय देतील तो मात्र फायनल राहील. याच्याकडे दोन्ही टीमने लक्ष वेधायचं आहे. सिंगल आहे. डी झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. त्या कारणामुळे सिंगल धाव अंकित केली जाईल स्कोर कार्डवरती आणि सिंगल धावेच्या मदतीने आमचे 7 स्कोरर आम्हाला धावसंख्या सांगतील. टोटल स्कोर कार्डवरती 3 धावा लागलेल्या आहेत. 3 ऑन अ बोर्ड. अतिरिक्त धावा मिळण्याचा जरूर चान्स होता.
फटका तितकाच कमालीचा, परंतु गोष्टांच्या क्षेत्रामध्ये बॉल गेला. धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. स्ट्राईक वरती भगवान या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. राऊंड द विकेटनं इनसाइड आउट मारण्याचा फटका आणि फटका चांगला आहे. बॉल वन बाउन्स अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. दोन क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत आणि फिल्डिंग एफर्ट कमिटमेंट लाजवाब आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून धाबा वाचवल्या जातील. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या त्यामध्ये टोटल 3 आणि 3 धाबेच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 धाबा स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर सर्कलचं पहिलं षटक दमदार गोलंदाजी आश्रय 11 टीम कडून. किरण या गोलंदाजाची कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करूच दिलं नाही. मैदानाच्या आतमध्ये वाशिवली टीमला धावसंख्या 1-5-6 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 6 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये संघाचा संघनायक सतीश सनस याला आपण पाहतो. सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर, वाई पश्चिम भागामध्ये क्रिकेटचा बादशाह, चौकार षटकारांचा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख, तो सतीश सनस गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला बॉल, पंचांचा इशारा, ऑफ साईड ऑफ स्टंप बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यासाठीचा वाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्रामध्ये पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो. आपण त्या धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 7 याकडे येऊन पोहोचले. 7 ऑन अ बोर्ड. खूप टप्प्याचा बॉल आता मात्र पूल केलाय. पॉवरफुल शॉट, चेंडूला पाठवलंय सरळ व्यासपीठाला सलामी देणारा हा दमदार हिट षटकार. शॉट ऑफ लेनचा बॉल पूल केला. फलंदाज भगवान बॅटमधून हा षटकार आलाय. अप्रतिम बॅटिंग, सुपर टायमिंग देखील आपल्याला पाहायला मिळालं. 6 धाबीच्या मदतीनं धावसंख्या 13 या आकड्यावर. गतीमध्ये परिवर्तन केलं, ओळखला जातो खऱ्या अर्थाने सतीश सनस या गोलंदाजीसाठी. मागील बॉल आपण पाहिला, थोडंसं स्पीड होता बॉलला, वेगवान बॉल होता आणि या बॉलवरती गती फार कमी पाहायला मिळाली. व्हेरिएशन चांगलं, टप्पा खाली बॉल स्विंग झाला, आतमध्ये वळाला. हा बॉल निर्धाव आपण पाहत आहोत. यावेळी देखील स्लॉटमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न. स्लोअर वन पद्धतीचा बॉल लवकर पिक करता आला नाही. फलंदाज भगवान या फलंदाजाला लगातारचे 2 बॉल भगवान डॉट खेळला जातोय. चांगला कमबॅक सतीश सनस या गोलंदाजाचा आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 13 या आकड्यावरती आपण पाहतोय. यावेळी इनसाइड आउट थ्रू दी कबर्स मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर भगवानच्या बॅटमधून हा दुसरा या षटकातला षटकार. फटका चांगला सजवला होता फलंदाज भगवान या फलंदाजाने. षटकातला आपण पाहिलं दुसरा षटकार हा लगवला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालं. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. हा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. अँगल चेंज करून गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र आता सतीश सनसने घेतलाय आणि इथून मात्र हा बॉल निर्धाव. धावसंख्या 19. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाज तयार. यावेळी शरीरापासून फार दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज सतीश सनसचा आता मात्र असफल पाहायला मिळतोय. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 20 या आकड्यावरती आपण पाहतोय. 20 ऑन बोर्ड. 20 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. भगवानची चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. ही बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने आपण पाहतोय. 2 षटकाची वेळ समाप्ती. 2 षटकाच्या कडे धावसंख्या स्कोर कार्ड वरती एमसीसी वाशिवली टीम 1-20. चला नेक्स्ट मॅच वेलंग विपक्ष रेनावले 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. जशी इनिंग ब्रेक होईल तसं मात्र आपण टॉस करून घेणार आहोत. अगदी दमदार स्पर्धा आपल्या भेटीला आले.
वाई पश्चिम भागातील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब आयोजित कुसगाव आयोजित आपण पाहतो. ही स्पर्धा भागेश्वरी चषक 2026 हे 7व्या पर्वामध्ये आपण आहोत. गेली काही वर्ष चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आता देखील त्याहून अधिक चांगली स्पर्धा इथे आपण पाहत आहोत. अजित शेठ वरे साहेबांच्या खरं तर संकल्पनेतून साकार झालेले हे दमदार स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. या बॉलवरती सिंगल मिळेल. 30रं षटक प्रगतीपथावरती आणि 30रं षटकामध्ये गोलंदाज नितीन गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. यावेळी घडते काय मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. या बॉलवरती सिंगल होती. थोडंसं दिशाभूल करण्याचा प्रयत्न, चोरटी धाव म्हणावी लागेल. त्या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्यामध्ये एक अतिरिक्त धाव, 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं संघ 22 या आकड्यावर 22. बावीस धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. गोलंदाज तयार. नितीनला आपण पाहतोय पण त्याच्या उजव्या इष्टेतून राईट आर्म राऊंड द विकेटनं टप्प्याचा बॉल हॅमर केलाय. पाठवलं असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर दिला बॉल सीमा पार. 4 रन. सलामी आलेला विजयच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहतो. टप्पा खालचा बॉल राईट झाला. त्यावरती हॅमर केला. बॉलला पाठवलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलामीला आलेला विजयच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. नेक्स्ट बॉल. ओव्हरपेच यष्टीचित बाद करण्याचा प्रयत्न. क्विक हँड. अगदी क्लोज स्वीपिंग केली जाते. फर्स्ट बॉल फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज नितीनचा आपण पाहिला आणि एक्झॅक्टली चेक केलं जाईल ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सेफ आहे की नाही याची चाचपणी जरूर केली जाईल. टप्पा खालचा बॉल आतमध्ये स्विंग झाला. स्विंग अँड मिस. एक्झॅक्टली चेक केलं जात आहे सुपर स्लो मोशन मध्ये. पॉपिंग क्रीजमध्ये आपला फलंदाज सेफ आहे की नाही हे आपण पाहत आहोत. नॉट आउट. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे. क्विक ऍक्शन मध्ये देखील MS धोनी स्टाईलनं बॉल यष्टीला लावला होता परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सुखरूपरित्या सेफ असेल. धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळते. टोटल 26. 26 धावा स्कोर कार्डवरती MCC वाशिवली या संघाची धावसंख्या आपण पाहतो. नितीनचा पुढचा बॉल. हो यावेळी लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. विकेट किपिंग चांगली पाहायला मिळाली. या बॉलवरती वाईड ची एक धाव स्कोर कार्डवरती अंकित केली जाईल. धावसंख्या 27 या आकड्यावरती आपण पाहतो. 27 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी गारज झालाय. सलामीला आलेला निलेश खऱ्या अर्थाने बाद झाला 0वरती. हो यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅचची संधी. 1 हँडेड झेड. जजमेंट खराब राहिलं. ॲक्युरेट झेल इथे कॅरी करण्यात आला नाही. त्या कारणामुळे इथून झेल ड्रॉप. मागील देखील आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये विजयचा कॅच ड्रॉप झाला होता आणि विजय अजूनही खेळपट्टीवरती आहे सलामीला आलेला. मागील मॅचचा हिरो 8 बॉलमध्ये 32 धाब्यांचे योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. हो यावेळी देखील इनसाइड आउट. अगदी शॉर्ट कव्हरला फिल्डर होते त्याला बीट करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन झालं नाही. त्या कारणामुळे हा बॉल देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. 30 षटकामध्ये धावा येत नाहीयेत. धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळते. 28 धावा स्कोर कार्डवरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय MCC वाशिवली या टीमच्या. हो स्लोअर 1. अगदी फसवा बॉल फेकण्याचा प्रयत्न. खोलवर पद्धतीचा बॉल लवकर पिक करता आला नाही. फलंदाज लगातार इथून 2 बॉल डॉट शेवट गोड केला जातोय नितीनच्या माध्यमातून. अशा रीतीनं 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1 बाद 28 टीम वाशिवली. चला नेक्स्ट मॅच वेलंग विपक्ष रेणावळे 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय.
जसा इनिंग ब्रेक होईल तसा आपण टॉसचा बॉक्स कक्षामध्ये टॉस करून घेणार आहोत, याच्याकडे लक्ष असू द्या. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमोलला आपण पाहणार आहोत. ट्वेंटी 28 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एक गडी पास झालाय. अमोल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. पहिला बॉल ओ फुल टॉस मध्ये दुसरा बॉल प्रहार केलाय. हेडचा बॉल चालाय सीमा पार. डिक्लेअर टी झोन मध्ये बॉल चाललाय. फटका खूप चांगला होता. बॉलची लगेच पूर्तता करा. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन असा झालं होतं, आवाज इतका सुमधुर आला होता. बॉल 360 मैदान असतं तर निश्चितरित्या 6 धावा मिळाल्या असत्या, परंतु या बॉलवरती सिंगल मिळेल. डी झोन मध्ये बॉल. एक धावेच्या मदतीनं धावसंख्या 1ने पुढे चालले. टोटल 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चला बॉलची पूर्तता करा लगेच मैदानाच्या आतमध्ये. रिदम तोडण्याचा कोणताही प्रयत्न इथे केला जाणार नाहीये. लगेच बॉल मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धाव संख्या 29 झालाय. किती धावेचं टार्गेट इथून सेट केलं जाईल हे पाहावं लागेल. डाऊन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर तैनात आहेत. बॉल पकडतील फक्त तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल डबलने अंतिम षटकामध्ये काम बनणार नाहीये. चौकार षटकार मारावे लागतील, कारण आश्रय 11 टीमचा विचार केला तर चांगली बॅटिंग लाईन आहे आश्रय 11 टीमकडे. त्यामुळे कमीत कमी 4 षटकामध्ये तुम्हाला 40-45 धावा ह्या कराव्या लागतील. एक फायटिंग स्कोर तुम्हाला उभारावा लागेल, नाहीतर सामना मात्र लवकर फिनिश करण्याची ताकद ही आश्रय 11 टीमकडे निश्चितरित्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील फटका फसलाय. लिडिंग एज लागले. विकेटची संधी. बॅकअप खराब राहिला. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र दुहेरी धाव मिळत असताना आपण पाहतो. आणि 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे चालली. टोटल 32 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. एखादा मोठा फटका ऊर्जा निर्माण करून निश्चितरित्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. ऊर्जा देऊन जाईल. मोठा फटक्याची आवश्यकता MCC वाशिवली टीमला. गोलंदाज तयार. तितकीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. थ्रू दी कव्हर्स बॉल ऑन द कार्पेटच्या सहारे निघून चाललाय सीमा पार. अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय हा पहिला चौकार. भगवान नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. संघ अडचणीमध्ये होता. अडचणीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न भगवान या फलंदाजाचा राहिलाय. भगवानच्या बॅटमधून या चौकाराला 4 धावेच्या मदतीनं धाव संख्या 36 या आकड्यावरती आपण पाहत आहोत. हो यावेळी बॉल चांगला पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर बॉल स्विंग झाला. आतमध्ये बॉल राईज झाला. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. चौकार मारल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाजी ट्रॅकवर. अंतिम षटकामध्ये अमोलला आपण पाहतोय. हा निर्धाव बॉल. धाव संख्या 36 वरती स्थिर आहे. अजून एखादा मोठा फटक्याच्या शोधामध्ये बॅटिंग करणारा वाशिवला संघ आपण पाहणार आहोत. लोअर फुल टॉस लवकर पिक केलाय. लॉंग ऑन कडे बॉल निघून चाललाय. वन बाउन्स ओव्हर दी रोप. फिल्डर होते त्यांच्या आवाक्याच्या बॉल बाहेर. सीमा पार. 4 रन आणि 4 धावेच्या मदतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती धावा बॅटिंग करत असताना MCC वाशिवली टीम या टीमने बनवल्या 1 बाद 40 आणि 41 धावांचं लक्ष ठेवलंय आश्रय 11 या टीम समोर. चला नेक्स्ट मॅच फ्रेश ग्रुप मधील आपण सामना पाहणार आहोत. एक साइडला वेलंग विपक्ष रेनावले 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण लगेच टॉस का बॉक्स कक्षामध्ये संपर्क साधा. टॉस केला जाईल. वेलंग विपक्ष रेनावले 2 टीम दरम्यान टॉस होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. टोटल 40 धावा बनवला. 41 धावेचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये आश्रय 11 या संघाला आपण पाहणार आहोत. सन्माननीय प्रेमानंदजी चौरड साहेबांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करू. नेक्स्ट मॅच टीम असेल एका बाजूला वेलंग तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल रेनावळे 11. दोन्ही टीम आपण या. चला वेलंग आणि रेनावळे 11 या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. चला थोडस सहकार्याची भूमिका घेऊया.
चला टीम रेणावळे हा कॉल आपल्यासाठी आहे. वेलंग संघ नायक या ठिकाणी दाखल झालेत. शरद सर या, थोडीशी घाई करा. शरद कुंडळकर या, संघ नायक टॉस साठी या प्लीज. चला महेश विनंती आहे या टॉस साठी या. या बाजूला उभे राहा प्लीज. या रेणावळे संघाचे संघनायक आलेत. महेश वाडकर रेणावळे संघनायक आपल्याला विनंती आहे. या महेश या. एक महत्वपूर्ण मॅच रेणावळे अगेन्स्ट वेलंग यांच्यामध्ये होईल. हा टॉस साठी कॉल कोण देणार आहे? वेलंग संघनायक टॉस साठी कॉल देत आहे. स्विंग द कॉइन. छापा असा कॉल आहे आणि छापा हा कॉल ही मैदानाच्या आतमध्ये आलाय. वेलंग संघाचा संघनायक फार इंटरेस्टेड आहे टॉस साठी. काय सांगशील एकंदरीत स्पर्धा कशी वाटते? स्पर्धेबद्दल दोन शब्द आणि आयोजकांबद्दल. स्पर्धा खूप छान आहे आणि त्यांच्या मागे पूर्ण अजित वरे आणि टीम त्यांची आहे. टॉस जिंकल्यास काय निर्णय असेल? गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. रेणावळे संघाला किती धावांवरती रोखणार? 35 ते 40. 35 ते 40 इतकी स्ट्रॉंग गोलंदाजी आहे तुमची? आहे. यस, यामध्ये दुमत नाहीये. टीम चांगली आहे यावेळेस, त्यामुळे आम्ही नक्कीच 40 पर्यंत रोखू नक्की. 40 धावांपर्यंत रोखण्याचा मानस दाखवला. ऑल द बेस्ट तुम्हाला. रेणावळे संघनायकाकडे जाऊया. एक जबरदस्त टीम रेणावळे संघाकडे पाहिलं जातं, मात्र या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन चांगलं आहे. दरवर्षीप्रमाणे आम्हाला खेळायला चान्स दिल्याबद्दल ब्लॅक कॉब्रा कुसगाव टीमचे आम्ही आभार मानतो. आता मात्र फलंदाजी करायची आहे. टॉस जिंकला असतास तू निर्णय काय घेतला असतास? आम्ही पण गोलंदाजीच केली असती प्रथमतः. आता फलंदाजी करायची आहे, विपरीत करायचंय. रणनीती आता बदलावी लागेल. किती धावा बनवशील? आमच्याकडे फलंदाज चांगले आहेत, त्यामुळे आम्ही जितक्या जास्त धावा करायचा प्रयत्न करू तेवढ्यात आम्ही करणारच आहे. येस, ऑल द बेस्ट तुम्हालाही. टार्गेट सेट करत नाहीये माइंडमध्ये. येस, याच भूमिकेने न्यूज फ्रॉम द सेंटर टीम आपल्याला पाहायला मिळाले, जिथे वेलंग टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. फलंदाजीसाठी रेणावळे संघाला आमंत्रित केलाय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, पुन्हा एकदा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. पहिल्या विकेटचं पतन. 41 धावांचा पाठलाग सुरू असताना पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. नितीन गोल्डन डस्टचा शिकारून माघारी परतलाय. आता तिसऱ्या क्रमांकावरती नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सलामीची जोडी आपण पाहिली. खऱ्या अर्थाने नितीन आणि प्रणव पहिल्याच बॉल फेस करत असताना मोठा फटका लगवायचा होता. अक्रॉसचा बॅट खेळला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आले. आता अमोल तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. 41 धावेचा प्रवास सुरू आहे. असं 11 टीमसाठी धावसंख्या आपण पाहतो. छोटी धावसंख्या आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीच टार्गेट हे सेफ मानलं जात नाही. आणि तिथून मात्र आपण पाहतो 41 धावेचा पाठलाग सुरू असताना पहिल्या बॉलवरती चांगली गोलंदाजी विकेट मिळवली. गोलंदाजी ट्रॅकवरती वर्तुळ सर्कलमधील पहिलं षटक आपण पाहतोय प्रदीप या गोलंदाजाचं. नेक्स्ट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट आले. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा वाचवायच्यात एमसीसी वाशिवली टीमला. तो प्रयत्न मात्र पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न. पुश करो सिंगल निश्चित मिळते आपल्याला. इथे आश्रय 11 टीमची अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अकाउंट ओपन केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या माध्यमातून सिंगल आले. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 1 या आकड्यावरती 1-1 अशी धावसंख्या स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. चांगल्या बॉलवरती सन्मान, खराब बॉलवरती प्रहार करणं हे क्रिकेटचं खऱ्या अर्थाने आपण पाहतो फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला यूज करत असताना आश्रय 11 टीमचे हे दोन्ही फलंदाज. हो, यावेळी स्लॉट मध्ये बॉल फटका बसलाय. कॅचची संधी. कॅच होईल का? जजमेंट प्रॉपर. व्हॉट अ कॅच. सुपर झेल. शेवटपर्यंत बॉलवरती नजर आणि त्या कारणामुळे इथून धक्का क्रमांक दुसरा. विकेट नंबर 2 सलामीला आलेला फलंदाज प्रणव देखील मैदानाच्या बाहेर. सुपर झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्यासारखं असेल. पहा, चेंडू बराच कालवेमध्ये होता. मिस टायमिंग स्ट्रोक. एलिव्हेशन मिळालं नाही. अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल. कॅच पकडला. सुनीलच्या माध्यमातून
झेल घेणं त्याला सुनील वाशिवलेला आपण पाहतो शॉट मिड विकेट मध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहिलं आश्रय 11 टीमला बऱ्याचशा चुका झाल्या फिल्डिंग डिपार्टमेंटमधून, कॅचेस बऱ्याच ड्रॉप झाल्या आणि ते मात्र वाशिवली टीम चुका करत नाहीये फिल्डिंग डिपार्टमेंटमधून. चांगला एफर्ट, कमिटमेंट, जबाब. गोलंदाजाचं तुम्हाला इथून मनोबल वाढवायचं तर फिल्डिंग डिपार्टमेंटमधून 100% योगदान देणं हे फिल्डर्स खरं तर फिल्डरच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे मनोबल देखील गोलंदाजाचं वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला जातो आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये प्रदीप या गोलंदाजाचे आपण पाहतोय 2 विकेट मिळवलेत प्रदीप या गोलंदाजाने. धावसंख्या 2-1. स्लॉटमध्ये बॉल आता मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, फॅकेट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आपले इरादे स्पष्ट करत असताना वेदांच्या बॅटमधून हा चौकार. ओव्हर पिच बॉल होता त्यावरती प्रहार केला वेदांतने. वेदांतला देखील माहिती आहे की पॉवर सर्कलचं षटक आहे, फक्त 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आहेत, त्यामुळे गॅम सुद्धा थोडंसं सोपं बनेल. तो प्रयत्न मात्र सफल राहिला प्रदीप. वेदांत त्या फलंदाजाचा 4 धाबा मिळतील. 4 धाब्याच्या मदतीने संघ 5च्या आकड्यावर. खूप टप्प्याचा बॉल, क्या बात आहे, सुपर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. राईट झाला बॉल, टेक ऑफ होत असताना आपण पाहतो विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. बॉलवरती कोणतीही धाव नाहीये, लाऊड फील्ड केली होती. थोडासा दबाव पंचांवरती टाकण्याचा प्रयत्न. या बॉलवरती कोणतीही धाव नाही. नेटचा बॉलची संगता, धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळेल. धावसंख्या 5च्या आकड्यावरती. लो स्कोरिंगची मॅच आहे तरी देखील हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. दोन्ही टीम तितक्याच ताकदीच्या पाहायला मिळत आहेत. MCC वाशिवले आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आश्रय 11. हे 2 संघ आपण पाहतोय. अजूनही सतीश सनस देखील येण्याचे बाकी आहेत. मिडल ऑर्डरमध्ये आज खेळताना पाहायला मिळतील. या मॅचमध्ये पूर्णपणे जबाबदारीने साकार केला जातो त्यांच्या माध्यमातून. पहिल्या मॅचमध्ये धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल नाहीत, पण तो सेकंड मॅचमध्ये धावा येतील का हे पाहावं लागेल. ओव्हर द विकेटच्या बॉलला सोडून दिलाय. अगदी स्टिक वरून बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धा बॉलची सांगता आपण पाहतोय. अशा रीतीने पहिल्या षटकाची वेळी समाप्ती. दमदार षटक. वर्तुळ सर्कलामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रदीप याचं आपण पाहिलं. धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2-5. विनिंग कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये. येणारे 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 36 धाब्यांची आवश्यकता. 18 बॉल 36 धाब्यांची आवश्यकता. सामना थोडासा आता इथून कठीण झालाय आश्रय 11 टीम कडून. पण तो क्रिकेट आहे, क्रिकेट निश्चित खेळ आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्लेला कॅपिटलाइज इथून केलं जात नाहीये. त्याचं कारण एकच की गोलंदाजी तितकीच बहारदार आपल्याला पाहायला मिळाली. प्रदीप या गोलंदाजाची एक चौकार जरूर उरला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव फेकले गेले. त्या कारणामुळे आता दबाव निर्माण झाला आश्रय 11 टीमच्या फलंदाजावरती. सलामीची जोडी नेस्तनाबूत झाले. आता मिडल ऑर्डरमध्ये जे फलंदाज आहेत त्यांना मात्र जबाबदारीने खेळ साकार करावा लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल इथून आपण पाहिला. बॅट्सचा फेस अगोदर क्लोज झाला आणि त्या कारणामुळे हा बॉल देखील निर्धाव. दुसऱ्या षटकामध्ये अनिल गोलंदाजीसाठी दाखल झालेत. वाशिवली टीम कडून गोलंदाजीचा अटॅक हा चांगला पाहायला मिळतोय. दमदार गोलंदाजी. हो, यावेळी स्लॉट मध्ये बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. कॅचची संधी, कॅच होईल का? यस, डेफिनेटली. सुपर रनिंग कॅच मैदानाच्या आतमध्ये. 3रा विकेटचा पतन झालाय. फलंदाज इथून बाद. अमोल बाद झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज अमोल देखील तंबूच्या अस्त्राला परतलाय. फटका फसला होता अमोलचा. आता मात्र सतीश सनास जर्सी क्रमांक 07 हा मैदानाच्या आतमध्ये उतरला. सतीश सनसला आता इथून आपली पॉवर दाखवावीच लागली. आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ आली आणि ती मात्र इथून गुणवत्ता सिद्ध करावी लागेल सतीश सनसला. कारण संघ अडचणीमध्ये आहे आणि संघ अडचणीमध्ये असताना संकटमोचक खेळ हा मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू करतो तो खरं तर महान ठरत असतो. आणि तो खेळ आता कोणता खेळाडू इथून करेल हे आपण पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहिली. टोटल 5 धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. 3 गडी गमावलेत. आता प्रेशर जरूर मैदानाच्या आतमध्ये आश्रय 11 टीम वरती आहे. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार.
ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल खूप टप्प्याचा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने लेट कट करण्याचा प्रयत्न होता. सतीश सनचा प्रयत्न फसलाय. सिंगल मिळेल. सिंगल धाबेच्या मदतीनं धावसंख्या 1 पुढे 6 धाबा. अद्याप 3 चेंडूचा खेळ झाला. या षटकातला 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिले. अनिलचं कमालीचं षटक आपण पाहत आहोत. सुपर बॉलिंग अनिलच्या माध्यमातून केले ते. धावसंख्या 1 पुढे 6 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. 6 ऑन बोर्ड 6 धाबा स्कोर कार्ड वरती. सामना फसलाय की काय हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो यावेळी हेड शॉट टप्पा कानंतर बॉल स्लोअर वन आपण पाहिला. स्लो पद्धतीचे बॉल डिलिव्हर केले जात आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही कारण की बॅकअप नव्हता आणि बॅकअप नसल्या कारणाने मात्र डायरेक्ट हिट झाला नाही. जोखीम इथे पत्करली दोन्ही फलंदाजाने. क्विक सिंगल कंप्लीट केला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 पुढे 7 धाबा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र सोपं बनणार नाहीये. इथून सामना जिंकायचा असेल तर मात्र आश्रय 11 टीमला चौकार षटकार येणं फार गरजेचं राहील या मॅच मध्ये. स्लॉट मध्ये बॉल कनेक्शन करा. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर तैनात. एकही धाव नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टाळ्यांचा गजर डगआउट मधून. टीम एमसीसी वाशिवली टीमचे समर्थक खुश आहेत. मोठे फटके येत नाहीत. मोठे फटके मारू दिले जात नाहीत. कमालीचं षटक राहिलंय. गोलंदाज अनिल या गोलंदाजाचं पहिल्या षटकामध्ये देखील धाबा आल्या नाहीत. दुसऱ्या षटकामध्ये देखील धाबा बनत नाहीयेत. स्लोअर वन पिक करता आला नाही सतीश सनसला. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये थोडंसं फंबल झाले. मिळेल फक्त या बॉलवरती सिंगल आणि सिंगल धाबेच्या मदतीनं 2 षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या करीत धाव संख्या टोटल स्कोर कार्ड वरती लागले ती म्हणजे 3 बाद 9. आता मैदानाच्या आतमध्ये विनिंग कॅल्क्युलेशन येणारे 12 बॉल आणि टोटल 12 चेंडू मध्ये धाबा करायच्यात. 32 धाब्यांची आवश्यकता. 12 बॉल 32 16.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये आश्रय 11 टीमला गाठायचे. आता मात्र आव्हान अवघड बनलंय आश्रय 11 टीम संघासमोर. 8च धाबा झालेत माफ करा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. त्यामुळे विनिंग कॅल्क्युलेशन आता चेंज पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि टोटल 33 धाब्यांची आवश्यकता. 12 चेंडू 33. असं म्हणतात ना जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. बिना मेहनत के कोई मोहताज नहीं होता. जब तक ना पडे हातोडे के घाव तब तक मेरे यार पत्थर भी भगवान नहीं होता. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनून जन्माला घालतो. फक्त चमकतो तोच जो घनाचे घाव सोचण्याची हिंमत ठेवतो. इथून मात्र संघर्ष करत असताना आश्रय 11 टीमचे फलंदाज चांगली बॅटिंग करावी लागेल. सतीश सन जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत आश्रय 11 टीमच्या आशा पल्लवीत राहतील. स्लॉट मध्ये बॉल पाठवलाय सरळ. नो लुक शॉट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सतीश सनच्या बॅट मधून हाताळला का शानदार षटकार. लेट पण थेट ठोकला षटकार. सतीश सनच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार बरंच काही सांगून जाईल. या षटकाराच्या साह्यानं विनिंग कॅल्क्युलेशन चेंज पाहायला मिळेल. येणारे 11 बॉल अजूनही 27 धाब्यांची आवश्यकता. निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती 3ऱ्या षटकामध्ये प्रथमेशला आपण पाहतोय. प्रथमेशचं स्वागत केलंय षटकारानं. 6 धाबा मिळत आहेत. हो यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. सुपर बॉल मागील बॉल अगदी स्लॉट मध्ये होता. त्यानंतर मात्र लेट मध्ये बॉल थोडा खेचला प्रथमेशच्या गोलंदाजानं. तिथून मात्र लेट कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. सतीश सनस हा बॉल डॉट खेळतोय. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी. या 4 बॉल मध्ये कमीत कमी 2 माहिती हिट हे खेचावेच लागतील. स्लॉट मध्ये बॉल थ्रू द एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल मारण्याचा प्रयत्न होता. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. त्यामध्ये 2 फिल्डिंग एफर्ट लाजवाब राहिले. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिले एमसीसी वाशिवली टीमचं कौतुकास्पद कामगिरी राहिले फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये चुका केल्या आश्रय 11 टीमने त्या चुका मात्र दिसत नाहीत फिल्डिंगच्या माध्यमातून एमसीसी वाशिवली टीमकडून. आणि त्या कारणामुळे या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केले वाशिवली या संघाने. खूप टप्प्याचा बॉल बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल 1 बाउन्स बॉल अडवला जातोय. कमालीचे एफर्ट्स क्षेत्ररक्षण चांगले पाहायला मिळते. इथून मात्र रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये वेदांत बाद होतोय.
सिंगल धाव स्कोर कार्डवरती निश्चितरित्या ऍड केले जाईल. एका धावेच्या मदतीनं टोटल धाव संख्या 17 लागले. सामना अवघड होत चाललाय आसरे 11 टीम कडून. नवीन फलंदाज प्रथमेश दाखल झालाय. आता मात्र बॅटल रंगताना पाहायला मिळेल. प्रथमेश टू सतीश सनस असा बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. 6व्या क्रमांकावरती आपण पाहतो प्रथमेशला. 5व्या क्रमांकावरती सतीश सनस च्या बॅटमधून एक षटकार आला आणि षटकाच्या सहाय्याने थोडीशी स्कोर कार्डवरती धावा संख्या पुढे जाताना देखील पाहायला मिळाली. 17 धावा अद्याप लागलेत. उर्वरित काही बॉलचा अजूनही खेळ बाकी. उर्वरित काही बॉलवरती चौकार षटकार हे खेचावे लागतील आसरे 11 टीमला. आता शपल ऑन द राईट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड डाऊन द ट्रॅक पाठवणे सरळ चेंडू सीमारेषा बाहेर. सतीश सनसच्या बॅटमधून काउंटर अटॅक षटकार. मी पहिलंच म्हटलं होतं जोपर्यंत सतीश सनस खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मात्र आसरे 11 टीमच्या आशा पल्लवित राहतील. या खेळाडूची क्षमता आहे. अनेक मैदानं गाजवलेली आहेत सतीश सनस या फलंदाजाने आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण पाहायला मिळते. चला चेंडूची पूर्तता करा. षटकामधला दुसरा षटकार सतीश सनसच्या बॅटमधून आणि 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 23 या आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये. विनिंग कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक राहतील. सात चेंडू 18 धावेची आवश्यकता. एखादा अजून मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक शिरकाव करेल आसरे 11 टीम. 7 चेंडू 18 बऱ्याच वेळा आपल्याला होताना पाहायला मिळाले. स्टार क्रिकेटर रणजित वाडकर साहेबांचं इथे शुभागमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 7 बॉल 18 रफ एंड टफ रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हणतात ना वो चाय क्या जिसमें उबाल ना हो और वो मॅच क्या जिसमें बवाल ना हो. बवाल झाला या मॅच मध्ये. आसरे की एमसीसी वाशिवली कोणता संघ विजय प्रस्थापित करेल. तिसऱ्या राऊंड मध्ये कोणता संघ दाखल होईल येणारे वेळकाळ सांगून जाईल. लोअर फुल टॉस क्या बात है सुपर बॉल. स्ट्राईक हवी होती खऱ्या अर्थाने सतीश सनसला. ती स्ट्राईक मात्र निश्चितरित्या मिळेल अशा रीतीनं 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या कडे धाव संख्या टोटल स्कोर कार्ड वरती 24 लागले. 24 वरती 4. आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 बॉल 17 धावेची आवश्यकता आसरे 11 टीमला. तर येणारे 6 बॉल 17 धावेची आवश्यकता आहे. बॅटिंग करणाऱ्या आसरे 11 टीमला थोडं स्पीडअप करा. एमसी वाशिवली टीमने देखील कमालीचे फिल्डिंग कमालीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. असं वाटलं होतं लवकर सामना फिनिश करेल आसरे 11 टीम. कारण धाव संख्या आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये फक्त 40 होती. 41 धावेचं लक्ष करून मैदानाच्या आतमध्ये आसरे 11 टीम जरूर उतरला परंतु पहिले 3 विकेट लवकर गमावले आसरे 11 टीमने. आता मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये भगवान गोलंदाजी ट्रॅकवरती. हो पहिला बॉल फुल टॉस. पंचांचा इशारा वेस्ट साईड खूप आहे. नो +1 अशा 2 धाबा स्कोर कार्डवरती अंकित केल्या जातील. खराब गोलंदाजी या क्षणी असे बॉल डिलिव्हर करणं फार चुकीचं ठरेल गोलंदाजच्या माध्यमातून. त्याला बॉलची पूर्तता करा. चेंडू लगेच द्यायचा मैदानाच्या आतमध्ये घोषणा क्षेत्रामध्ये बॉल डिलिव्हर झाला. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 6 बॉल 15 धावेची आवश्यकता राहील. त्यामध्ये हा पहिला बॉल फ्री हिटचा असेल सतीश सनस यांच्यासाठी. मॅच मध्ये कमबॅक चांगला केला होता वाशिवली टीमनं पण तो शेवट गोल्ड इथून केला जाईल का आसरे टीम 11 कडून शेवट गोल्ड केला जाईल हे पाहावं लागेल. हो यावेळेस स्लॉट मध्ये बॉल. सतीश सनस इज ऑन फायर नाव. षटकार स्टँड मध्ये बॉलला पाठवलंय. स्लॉट मध्ये बॉल फ्री हिटचा तितकाच चांगला फायदा. षटकारानं धाव संख्या फ्लाय होईल. 6 धावेच्या मदतीनं धाव संख्या 32 च्या आकड्यावरती. आता उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आणि टोटल 9 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 9 धाबा. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. चला बॉल लगेच द्यायचा मैदानाच्या आतमध्ये.
सतीश सनसच्या बॅट पुन्हा तिसरा षटकार आपण पाहिला. मधल्या फळीमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सतीश सनसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे MS धोनी सर सामना फिनिश करायचे ती ताकद होती त्यांच्याकडे आणि तशी माता प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 6 धाब्याच्या मदतीने सामन्यामध्ये युटर्न आलाय. येणारे 5 चेंडू आणि 9 धाब्यांची आवश्यकता. अजूनही सामना समांतर आहे. एखादा डॉट बॉल एखादी विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल. इट्स अ पॉवरफुल हिटिंग बाय सतीश सनस. आणखीन एक तडाखा चेंडूला पाठवलं सर. इट्स आउट ऑफ द पार्क. लगातारचा दुसरा षटकार. सुपर बॅटिंग. सातारचा महेंद्रसिंग धोनी म्हणून ज्याची ओळख सतीश सनस याच्या बॅट पुन्हा चौथा षटकार आपण पाहतोय आणि मॅच मध्ये आपण पाहतोय कमबॅक केलाय आश्रय 11 टीमनं. 38 धाबा स्कोर कार्ड वरती. आता मैदानाच्या आतमध्ये फक्त 3 धाब्यांची गरज. 6 चेंडू मध्ये 17 धाब्यांची गरज असताना पहिला बॉल आपण नो पाहिला भगवानचा आणि भगवानची खराब कामगिरी या इनिंग मध्ये आपण पाहतोय. MCC वाशिवली टीमने खऱ्या अर्थाने कमबॅक चांगला केला होता परंतु अंतिम काही षटकामध्ये त्यांना शेवट चांगला गोड करता आला नाही आणि त्या कारणामुळे या मॅच मध्ये चांगली मजबूत पकड निर्माण केले असं 11 टीमने. 1 बाउन्स बॉल. यावेळी फुलकावणी देत चेंडू सीमा पार. विजय सौकार सतीश सनसच्या बॅटमधून. हार्दिक अभिनंदन आश्रय 11 टीम. असं वाटलं होतं सामना फसलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट बट स्वीट मॅरेथॉन इनिंग साकार केली सतीश सनस या फलंदाजाने आणि सामना जिंकला आश्रय 11 टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. MCC वाशिवली टीम तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्या खेळाडूने अगदी दमदार खेळ साकार केला. मॅच विनिंग खेळ केला. टोटल 34 धाब्यांचं योगदान तो सतीश सनस ठरतोय. या सामन्याचा सामनावीर सतीश सनस आपण यावं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी. नेक्स्ट मॅच चला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय आणि जसाच पुन्हा एकदा सामना चालू होईल तसा पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन.